गुन्हेगारीवर लेखणीचा प्रहार, पोलीसवाला 112 आपल्या सेवेत। मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे। दीपनगर येथील कंत्राटी कर्मचारी 3 दिवसांपासून उपोषणाला बसले असून दिनांक 22च्या रात्री 10:30 वाजता एका कंत्राटी कर्मचाऱ्याची प्रकृती खराब झाल्याने दीपनगर येथील डॉक्टर जाधव यांनी प्रथम उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे दीपनगरच्या रुग्णवाहिकेतून रवाना केले। महाराष्ट्रातील 7 थर्मल पॉवर स्टेशनमधील महानिर्मितीमधील सुमारे अंदाजे 11,500 महानिर्मितीमधील कंत्राटी कामगारांच्या एकूण 9 रास्त मागण्याला घेऊन महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांच्या अनेक वेगवेगळ्या कामगार संघटना एकत्रित येऊन महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना झाली असून सदर 9 रास्त मागण्या पूर्ततेच्या संदर्भात महाराष्ट्रातील प्रत्येक थर्मल पॉवर स्टेशनच्या स्थानिक पातळीवर दिनांक 16 ऑगस्ट 2024 ला सायंकाळी 5:30 वाजेपासून आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरू असून दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व थर्मल पॉवर स्टेशनमधील महानिर्मितीच्या कंत्राटी कामगार यांचे एकदिवसीय टूल डाऊन आंदोलन व त्यानंतर दिनांक 24 ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्रातील प्रत्येक महानिर्मिती थर्मल पॉवर स्टेशनमधील कंत्राटी कामगार यांचे बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू असून कंत्राटी कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे शेख शकील भीम आर्मी जळगाव जिल्हा कामगार अध्यक्षांनी आवाहन केले आहे। प्रसंगी दीपनगर येथे मोठ्या संख्येने कामगार आंदोलनात बसले आहे। ब्युरो रिपोर्ट, पोलीसवाला 112, राजेश निकम, दीपनगर। आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी हे उपोषणाला बसलेले असले कंत्राटी कामगार त्यांच्यातील एखादे थोडे चक्कर येत नसल्यामुळे चेक केलं असता त्याला थोडा डोकोदुखीने चक्करचा त्रास होतो आहे म्हणून त्याला काळजी म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला पाठवत आहेत। बाकी सर्वांचे BP वगैरे आणि शुगर चेक केलं असतं, सर्वांचे व्यवस्थित आहेत। फक्त उपोषण नसल्यामुळे थोडं त्यांना आवश्यकता पण आहे। मी शेख शकील भीम आर्मी जळगाव जिल्हा कामगार अध्यक्ष, आझाद कामगार एकता युनियन राष्ट्रीय सचिव। आम्ही महानिर्मितीचे कंत्राटी कामगार आहे। संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून पुणे महाराष्ट्र राज्यभरात आमचे आंदोलन पुकारलेलं आहे। या आंदोलनाचा चौथा टप्पा अमरण उपोषणाच्या स्वरूपात होता आमचा। तिच्यात आमचे कंत्राटी कामगार शेख नदीम यांची तब्येत आता सिरियस झाली। भुसावळ औषध केंद्राच्या द्वारासमोर आम्ही बसलेले आहे। जाधव डॉक्टर घेऊन त्याला चेक केले, त्याची शुगर कमी झालेली आहे आणि खूप त्रास होतो आहे। आज कंत्राटी कामगाराला शासन आणि प्रशासनाने विचार केला पाहिजे तर आज 48,000 कंत्राटी कामगार 10:30 वाजता रात्री डॉक्टरला बोलवलं होतं। जाधव डॉक्टर साहेब आले, ते शेख नदीमला चेक केलं, त्याला चेक केल्यानंतर त्याची शुगर कमी झालेली आहे। आज 3रा दिवस आमच्या उपोषणासह शासन आणि प्रशासनानं काही दखल घेतलेली नाही आहे। आम्ही शासन आणि प्रशासनाला हेच सांगायचं आहे की एवढ्या 18,000 कंत्राटी कामगार आज रोडवर निघून आलेले आहेत, यांचा विचार करावे। मार्च महिन्यापासून आमचं सुद्धा आंदोलन मार्च महिन्यातला पण आमचं आंदोलन सुरू होता। सरकारने आश्वासन देऊन आम्हाला सांगितलं होतं की 4 महिन्यानंतर तुमचा विचार करेल असं बोलून आम्ही आमचं आंदोलन इथे स्थगित केलं होतं मार्चला, लेकिन आता ऑगस्ट महिन्यापासून आमचं आंदोलन परत चालू झालेलं आहे। आणि दीपनगर प्रशासन इकडे आम्ही उपोषणाला बसलेले आहे भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र समोर, लेकिन सुद्धा सरकार आणि प्रशासनाने इकडे कुठलाही दखल घेतलेली नाही। म्हणून आज कंत्राटी कामगार रस्त्यावर ऊर्जा मंत्री साहेबांचा आम्हाला बोलायचं आहे की आज एवढे कंत्राटी कामगार मागील 4 महिन्यापासून तुम्हाला त्यांचे न्याय अधिकार करता लढत आहे आणि तुम्हाला त्यांचा अधिकार मागत आहे। ते आमचे मागण्या लवकर मागणे करावे, नाहीतर आम्हाला उपोषण करताना उपोषण मागे घेणार नाही आणि जर लोक आमच्या मागण्या मान्य करणार नाही तर लोक आम्ही आंदोलन सोडणार नाही। महाराष्ट्र शासनाने दखल घेतली नाही तर पूर्ण महाराष्ट्र अंधारात जाईल याची नोंद घ्यावी। मी हे बोलून इथेच थांबतो। जागो कामगार जागो, तुमचे करता बसलेला कामगार तुमचा भाऊ आज तुमचे न्याय व अधिकाराचे प्रश्न करता 3 दिवस पासून उपोषणाला बसलेला आहे। दीपनगर विद्युत केंद्राच्या गेटच्या समोर
त्याचे एकाचे हक्काची गोष्ट नाही आहे, ते सर्वांचे अधिकार करता तो एकटा आपलं जीव धोक्यात टाकून कंत्राटी कामगार करता लढा देत आहे. तरी झोपलेलं कंत्राटी कामगारांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जागी व्हा. हे तुमच्या अधिकाराची लढाई आहे, कोणी एकट्याची लढाई नाही आहे. आपल्या अधिकाराची, आपल्या भविष्याची लढाई आहे. आपल्याला याला सोबत संघर्ष करावा लागेल. आज आपले भाऊ लोक 3-4 दिवस पासून अमरण उपोषणाला बसलेले आहे. हे आपल्याकरता, आपल्या अधिकार करता बसलेले आहे. सर्वांनी याची जाणीव घ्यावे. आज त्या भाऊला त्याची शुगर कमी झालेली आहे, शेख नदीमची, त्याला चक्र येत आहे. हे तुमच्या करता लढताना, कंत्राटी कामगार करता लढताना कण लोक आपण एक कंत्राटी कामगार म्हणून काम करणार. कण लोक आपले भविष्याचे विचार करता, आपले न्याय अधिकार करता आपले भाऊ उपोषणाला बसलेले, तरी बी कंत्राटी कामगार झोपलेला असेल ना, तो याची दुःखाची गोष्ट, यापेक्षा दुःखाची गोष्ट कुठली होणार नाही. आपले अधिकार करता, सर्वांचे हक व न्याय अधिकार करता आपला भाऊ सिरियस झालेला आहे. जागी व्हा कामगार, जागी व्हा. आपले अधिकार मागायला रोडवर निघा. आपल्या आंदोलनाला सक्सेस करायकरता रोडवर या.